नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत की माघ गणेश जयंती पूजा विधी, नियम, व्रत व उद्यापन सविस्तर माहिती। नंबर 1, माघ गणेश जयंतीचे महत्त्व आहे। हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला विघ्नहर्ता, बुद्धीचा देव, मंगलकर्ता मानले जाते। प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनानेच केली जाते। भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी व गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते। माघ गणेश जयंतीला हळदीतील कुंड चतुर्थी, वरद चतुर्थी असेही म्हणतात। या दिवशी केलेले गणेश पूजन व्रत हे उपासना केल्याने विघ्नांचा नाश होतो, बुद्धी, विद्या व यश प्राप्त होते, संतती, आरोग्य, समृद्धी लाभते अशी श्रद्धा आहे। नंबर 2, माघ गणेश जयंती व्रताचे स्वरूप। माघ गणेश जयंतीचे व्रत हे 1 दिवसाचे किंवा चतुर्थी ते चतुर्थी, 1 वर्ष किंवा 7-21 चतुर्थी असे वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते। व्रत नवसाने किंवा श्रद्धेने केले जाते। अनेक स्त्रिया हे व्रत संतान प्राप्तीसाठी, कुटुंबातील अडचणी दूर होण्यासाठी करतात। तर नंबर 3, व्रत करण्यापूर्वीचे नियम काय आहेत हे आपण जाणून घेऊया। व्रत करण्यापूर्वीचे नियम: 1. शुद्धता, आचार: पहाटे उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत, जसे पिवळे, लाल किंवा शुभ रंग असे परिधान करावेत। मन, वाणी व शरीर शुद्ध ठेवावे, खोटे बोलणे टाळावे, वाद राग टाळावा। नंबर 2, आहार आणि नियम: उपवास कसा करायचा हे आपण बघूया। निर्जल, फलाहार किंवा 1 वेळ भोजन। तांदूळ, कांदा, लसूण टाळावे, साबुदाणा, शेंगदाणे किंवा बटाटा, दूध, फळेही चालतात। त्यानंतर नंबर 4, माघ गणेश जयंती पूजाविधी कशी करायची आहे हे आपण सविस्तर बघूया। नंबर 1, पूजा साहित्य: गणेशाची मूर्ती किंवा फोटो, पाट घ्या, लाल कपडा घ्या, हळद घ्या, कुंकू, चंदन, दुर्वा घ्या 21 किंवा 108। त्यानंतर फुले, जास्वंद आणि गुलाब, अक्षता, तुपाचा दिवा, धूप, अगरबत्ती, नारळ, मोदक किंवा लाडू, पंचामृत घ्या। त्यानंतर पूजा स्थापना कशी करायची: पाटावर लाल कपडा ठेवा, त्यानंतर गणेश मूर्ती स्थापना करावी, नंतर स्वतःला व पूजास्थानाला पवित्र करावे। गणपतीचे ध्यान करावे, ज्ञानमंत्र म्हणावा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर पूजा क्रम: पहिले संकल्प करायचा, देश काल आपले नाव सांगायचे, गोत्र घेऊन संकल्प करावा। मात्र शुक्ल चतुर्थी निमित्त श्री गणेश जयंती व्रत हे पूजन करीत आहे असे म्हणावे। नंबर 2, गणेश आवाहन करावे, गणेशाला आपल्या घरी आमंत्रित करावे। नंबर 3, आसन आणि पाद्य अर्घ्य प्रतिकात्मक पूजन करावे। नंबर 4, स्नान करावे, पंचामृताने स्नान आणि मानसिक किंवा प्रतिकात्मक। नंबर 5, वस्त्र व अलंकार, अक्षता, फुले अर्पण करावीत। त्यानंतर 6 दुर्वा अर्पण करावीत, 21 दुर्वा अर्पण करताना मंत्र म्हणावा। दुर्वाकुरान सहृदयान अमृतोपमान हर गणेशाय नमो नमः हा मंत्र म्हणावा। नंबर 7, नैवेद्य: मोदक, लाडू किंवा दूध, फळे अर्पण करावीत। त्यानंतर आरती म्हणावी, सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती म्हणावी। नंतर आरती म्हणणं झाल्यानंतर कथा वाचावी। व्रतकथा: माघ गणेश जयंतीची कथा सांगते की देव, ऋषी हे व मानव सर्वजण संकटात होते असताना गणेशाने चतुर्थीच्या दिवशी अवतार घेऊन विघ्नाचा नाश केला। त्यामुळे ह्या दिवशी केलेले उपासना विशेष फलदायी मानली जाते। आणि पूजेच्या शेवटी व्रतकथा ऐकणे किंवा वाचणे हे खूपच आवश्यक मानले जाते।
त्यानंतर 6 चंद्रदर्शनाचे नियम. माघ गणेश जयंतीच्या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले जाते. चुकून चंद्र पाहिला तर गणेश स्तोत्र कृष्णाने सांगितलेले आहे की सयमंतक मणिकथा चंद्रदर्शन दोष निवारण मंत्र म्हणावा असे शास्त्र सांगते. नंबर 7 व्रतकाळातील नियम. 1 वर्ष व्रत असल्यास प्रत्येक चतुर्थीला गणेश पूजन, उपवास किंवा फलाहार करावा. शक्य असल्यास मोदकाचा नैवेद्य द्यावा. दान, दुर्वा, तांदूळ, गूळ, वस्त्र करावे. नंबर 8 माघ गणेश जयंती उद्यापन विधी कसे करावे हे आपण बघूया. उद्यापन म्हणजे व्रताची सांगता. नंबर 1 उद्यापन कधी करावे. 1 वर्ष पूर्ण झाल्यावर किंवा ठरवलेल्या चतुर्थीनंतर. नंबर 2 उद्यापन साहित्य. गणेश मूर्ती, 21 मोदक, 21 दुर्वा, ब्राह्मण, भोजन, साहित्य, दानासाठी वस्त्र, धान्य. नंबर 3 उद्यापन पूजा विधी. सकाळी स्नान करावे. त्यानंतर करून संकल्प करावा. नेहमीप्रमाणे गणेश पूजन करावे. विशेष नैवेद्य दाखवावा मोदकाचा. त्यानंतर आरती म्हणावी. व्रत समाप्तीचा संकल्प करावा. नंबर 4 दान व भोजन. 5 किंवा 7 किंवा 11 ब्राह्मणांना भोजन द्यावे. खूप चांगले असते. शक्य नसेल तर गरीब गरजू लोकांना अन्नदान करावे. दक्षिणा व वस्त्रदान पण करावे. नंबर 9 उद्यापनानंतर काय करावे तर गणेशाचे आभार मानावेत आणि घरात घरात आनंदाने प्रसाद वाटावा. मनोभावे गणपती बाप्पा मोरया म्हणावे. नंबर 10 माघ गणेश जयंतीचे आध्यात्मिक महत्त्व आहे. ही जयंती आपल्याला शिकवते संयम, श्रद्धा, शिस्त आणि विघ्नावर मात करण्याची ताकद. गणेश उपासनेमुळे मन शांत होते व जीवनात सकारात्मक बदल घडतात. माघ गणेश जयंती ही केवळ एक पूजा नसून ती श्रद्धा, नियम, संयम आणि शक्ती-भक्तीचा संगम आहे. योग्य विधीने मनोभावे केलेले पूजन निश्चितच फलदायी ठरते. आपल्या परंपरेनुसार व गुरुजनांच्या मार्गदर्शनाने पूजा केल्यास अधिक लाभ मिळतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.